तर संभाजीनगरची जागा भाजपला सुटली असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपनं सुहास शिरसाट यांच्या नावाची अधिकृत घोषणाही केलेली आहे। मात्र समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप शिवसेनेला हद्दपार करते असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे। अब्दुल सत्तार यांनी आम्हाला शिकू नये अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या मुलानं बंडखोरी केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये भाजपचे नेते आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये शाब्दिक वार पलटवार सुरू झालेले आहेत। आमचे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टीवाले, त्यांना माझी इतकीच विनंती होती की ही संभाजीनगर औरंगाबादची जी जालना जागा आहे, ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती। आमच्या वादामध्ये किंवा आमच्या निष्काळजीपणामुळे किंवा आमच्या नियोजनामुळे आम्ही महापालिका गेली, आमची जिल्हा परिषद गेली। आता प्रत्येक निवडणुकीतून शिवसेनेला हद्दपार करण्याचं काही नियोजन असेल तर ते मला माहीत नाही। संभाजीनगरची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटली आणि त्यामुळे आज तिन्ही पक्षाचे आमचे सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते आणि आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार सुहास शिरसाट जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत, माजी नगराध्यक्ष फुलंब्रीचे, त्यांचा फॉर्म आज आम्ही भरलेला आहे। अब्दुल सत्तारांनी स्वतःच्या पक्षश्रेष्ठीला हे विचारावं आणि नंतर भारतीय जनता पार्टीवर टीका कराव्या। सातत्याने स्वतःच्याच पक्षाला आव्हान देणारं हे व्यक्तिमत्व आहे। ज्या ज्या पक्षात राहिलं त्यांनी त्या त्या पक्षाच्या श्रेष्ठीला सातत्याने आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे आणि हेही म्हटले ते कामाख्या देवी विसरले म्हणून, पण त्यांना अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महंती सांगू नये एवढी तर वाईट अवस्था आलेली नाही आहे।